तर त्या वनस्पती एका दिवसामध्ये 1-1 कोटी 10-10 कोटी पाणी शुद्ध करतायत, त्यातले क्षार नाहीसे करतायत. म्हणजे ज्या प्लॅन्टला दिवस लागत होते त्या वनस्पती 24 तासात माणसांना शुद्ध पाणी पुरवत आहेत. इराण, इस्रायल, अमेरिका या युद्धामध्ये त्या युद्धाचा भारतावर जो महागाई वाढती आहे त्याच्यावरती किंवा इथल्या शेतकरी किंवा इथल्या कोणत्या गोष्टीवर असा परिणाम जाणवतो आणि कशा पद्धतीनं? आता आपत्कालीन परिस्थिती युद्धाची असो अथवा नैसर्गिक असो, या परिस्थितीमध्ये सामान्य माणसावरती, गोरगरीब माणसावरती त्याचे परिणाम होतात, त्याच्या झळा त्यांना सोसाव्या लागतात. परंतु असा एक वर्ग जगामध्ये असतो, देशामध्ये असतो आणि राज्यामध्ये देखील असतो, तो म्हणजे व्यापारी, पुढारी आणि अधिकारी. हे 3 वर्ग असे आहेत की जगावरती कुठलंही संकट आलं तरी हा वर्ग सुखी असतो. आणि त्याहीपेक्षा सांगायचं म्हटलं तर जेव्हा संकट येतात तेव्हा या वर्गाला अति आनंद झालेला असतो. कारण संकटामध्येच यांना संधी मिळते, कारण संकट ही संधी घेऊन येतात. मग ती आपण पाठीमागची कोरोनाची परिस्थिती पाहिली असेल. कारण अशा परिस्थितीमध्ये उत्पादन कमी होतं आणि त्याचबरोबर वस्तूंचा पुरवठा ज्या गतीनं व्हायला पाहिजे त्या गतीनं होत नाही आणि मग त्याची कृत्रिम टंचाई निर्माण करण्यामध्ये पहिल्यांदा व्यापारी पुढे येतो आणि हा व्यापारी टंचाई निर्माण करून वाढीव भावाने त्या वस्तू विकायला सुरुवात करतो. म्हणजे त्या ठिकाणी त्याला ती संधी निर्माण होते. आणि अशाच परिस्थितीमध्ये व्यापारी जेव्हा अधिकचा पैसा कमवतो तेव्हा अधिकारी चोरावर मोर होतो आणि त्याचीही कमाई सुरू होते. आणि हे 2 वर्ग जास्त कमवायला लागले की त्याच्यावरती पुन्हा पुढारी आपले हात धुवून घेतो. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की संकट हे सर्वसामान्य माणसाची जीव घेतात, सर्वसामान्य माणसांना व्यवस्थित जगू देत नाहीत. अगदी त्या पद्धतीनं ह्या युद्धाच्या झळा ह्या गरीब सर्वसामान्य माणसाला, जगातल्या सर्वांना सोसाव्या लागत आहेत. परंतु या मोठ्या वर्गाला त्या अजिबात झळा नाही, त्यांच्यासाठी ही संधी आहे. आता तेलाच्या किमती वाढतील, गॅसच्या किमती वाढतील, अन्नधान्याच्या सुद्धा किमती वाढवतील ही व्यापारी लोक. आणि मग गरीब माणसाकडं जे काही त्यांच्या उदरनिर्वाहासाठी भविष्याची उपलब्धी म्हणून त्यांनी जे काही जमून ठेवलेले तर ते अशा संकटामध्ये सगळं बाहेर काढलं जातं. त्याच्यामध्ये आणखीन एक तुम्हाला सांगावंसं वाटतं महत्त्वाचं, हे जरी संकट माणसांनी माणसावर लादलेले असले तरी हे जे युद्ध आहे तर ते युद्ध सर्वसामान्य गरीब माणसाचं नाही, हे श्रीमंत लोकांचं युद्ध आहे. एकमेकाच्या वर्चस्वासाठी हे झालेलं आणि त्यामधून त्यांचे जे काही इगो हर्ट झालेले त्यासाठी हे युद्ध आहे. म्हणायला आपण म्हणतो ह्या देशाचा अनुभवामुळे की त्या देशाला बनवू दिला नाही म्हणून हे झाले. परंतु हे बनवायचे कशासाठी? कारण ताकद कोण दाखवतो? ज्याच्याकडे संपत्ती अति झालेली असते त्याला ती ताकद दाखवायची असते. कारण संपत्ती ही स्वस्त बसू देत नाही म्हणतात. अगदी त्याच पद्धतीने अमेरिकेला त्याच्या संपत्तीचा त्याला हव्यास आहे, त्याच्या मोठेपणाचा त्याला गर्व आहे. अगदी त्याच पद्धतीनं आमच्याकडं भरमसाठ खनिज संपत्ती आहे म्हणून आखाती देशांना सुद्धा तो गर्व आहे. तर ह्या लोकांमध्ये आहेत जे गरीब देश आहेत, ज्यांचं आपल्याला नावसुद्धा आठवत नाही, अशा देशातल्या लोकांना या युद्धाशी काय देणं घेणे. परंतु जे म्हणतोत ना की आपण ज्याचा कोणीही नसतो त्याचा वाली ईश्वर असतो, तशा पद्धतीनं आज जर पाहिलं तर आपल्याला आज गॅस आणि पेट्रोल डिझेलची टंचाई वाटते. परंतु ज्या आखाती देशामध्ये याच्या खनिज संपत्ती आहे, ज्या खनिज संपत्तीला आपण संपत्ती मानतो आणि त्या संपत्तीसाठी पुन्हा युद्ध करतो, अशी परिस्थिती आहे. ती संपत्ती ह्या निसर्गातून, या जैवविविधतेतून माणसाला त्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हे निसर्गाने दिलेली आहे. परंतु अशावेळी आपण निसर्गाचं देणं विसरतो. कारण त्यावेळेस आपल्याला आपल्या ज्ञानाचा, आपल्या तंत्रज्ञानाचा, आपल्या शास्त्रांचा इतका गर्व झालेला असतो की त्यापुढे ह्या खनिज संपत्ती, हा निसर्ग आपल्याला तुच्छ आणि गौण वाटायला लागतो. तर तीच परिस्थिती आज जर तुम्हाला सांगायचं म्हटलं दुसऱ्या शब्दात तर ती अशी आहे की आज आपल्याकडे गॅस पेट्रोलची टंचाई वाटते आणि आखाती देशांना आज जर कुठली टंचाई असेल तर ती आहे पाण्याची टंचाई. म्हणजे बॉम्बपासून सुरू झालेलं युद्ध आता पाण्यापर्यंत येऊन पोहोचलेलं आहे. कारण आखाती देशामध्ये गोडं पाणी नाही आहे जमिनीमध्ये, तिथल्या भूगर्भाच्या पोटामध्ये गोड्या पाण्याचा साठा नाही. मग त्यांना पाणी कुठून मिळवावं लागतं? त्यांच्याकडे समुद्राचं पाणी, जे क्षारयुक्त पाणी ते शुद्ध करण्यासाठी डिस्टिलरी प्लांट त्यांच्याकडे उभा केलेले आहेत
आणि काल जर तुम्ही बघितलं असेल तर अमेरिकेनं त्या इराकच्या परिसरामधल्या आखाती देशामधले डिस्टलरी प्लॅन्ट हे उद्ध्वस्त केलेले आहेत. म्हणजे त्यांचं जे पाणी आहे ते हिरावून घेतलेले आहे. आणि मग आता पाण्यासाठी सामान्य तिथले गोरगरीब लोक आहेत तर त्यांच्यावरती ही फार मोठं पाणी संकट आलेलं आहे. परंतु मी सुरुवातीला म्हटलो ना, ज्याला कोणी नाही त्याला ईश्वर मदत करतो. परंतु शेवटी ह्या सर्वसामान्य गोरगरीब माणसांच्या मदतीसाठी तिथे निसर्गच धावून आलेला आहे. कारण तुम्ही जर बघितलं असेल ना तर त्या देशामध्ये ज्या डिस्टलरी प्लॅन्टमधून लोकांना शहरांना पाणी पुरवठा होत होता तर त्या लोकांना पाणी पुरवठा करण्यासाठी एक वनस्पती पुढे आलेली आहे. पहा की जेव्हा रामायणामध्ये आपण वनस्पतीचा उल्लेख आढळला होता, चक्कर येऊन पडला लक्ष्मण, त्यावेळेस त्याला त्या भुलीतून त्याला बाहेर काढण्यासाठी तर त्यावेळेस संजीवनी वनस्पती आपण ऐकलं असेल की त्या संजीवनी वनस्पतीनं त्याचे प्राण वाचवले होते. म्हणजे युद्धाच्या काळात संजीवनी कुठली तरी वनस्पती आहे म्हणून आपण ऐकलेलं आहे की जी लोकांना जिवंत करते. अगदी त्याच पद्धतीनं आज आखाती देशामध्ये अशा काही 10 प्रकारच्या वनस्पती आहेत की त्या वनस्पतींनं 10 देशांची ताण भागवलेली आहे. म्हणजे जिथं तुमचं तंत्रज्ञान शून्य झालं, जिथं तुमचे करोडो लाखोंचे प्लॅन्ट पाणी शुद्धीकरणाचे फेल झाले, तिथं त्या वनस्पती कामाला आल्या. त्या वनस्पतीचे उच्चार मला व्यवस्थित करता येणार नाहीत कारण ती अरेबियन आहेत. मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या शेवटी त्या वनस्पतीचे नावं सांगेल. परंतु तुम्ही जर बघितलं असेल ना तर त्या वनस्पती एका दिवसामध्ये 1 कोटी 10 कोटी पाणी शुद्ध करतायत. त्यातले क्षार नाहीसे करतायत. म्हणजे ज्या प्लॅन्टला दिवस लागत होते त्या वनस्पती 24 तासात माणसांना शुद्ध पाणी पुरवत आहेत. म्हणजे ज्या निसर्गाला आपण अत्यंत आपल्या शिक्षणाच्या जोरावर ज्ञानाच्या जोरावर आपण आपल्यासाठी त्यांना अत्यंत तुच्छ समजलं, तो निसर्ग आज तिथल्या गोरगरिबांची तहान भागवण्यासाठी पुढे आलेला आहे. आणि आज जर बघितलं ना तर त्या लोकांना या वनस्पतीद्वारे पाणी शुद्ध करून पाणी पुरवठा केला जातोय. म्हणजे आज जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक देशामध्ये 50 लाख 1 कोटी 2 कोटी लोकांना पाणी पुरवठा दिवसाला या वनस्पती करतायत. तर सांगायचं तात्पर्य तुम्हाला एवढंच आहे की माणसांसाठी किती जरी संकट निर्माण केली तरी माजलेल्या लोकांना हा निसर्ग संपवून टाकील. परंतु जे निष्पाप लोक आहेत, जे गोरगरीब लोक आहेत, जे कष्टाची भाकरी खात आहेत त्यांना निसर्ग कधीही मरू देणार नाही. त्यांच्यासाठी तो कुठल्या ना कुठल्या जीवाच्या रूपानं, कुठल्या ना कुठल्या वनस्पतीच्या रूपानं तारण्यासाठी आणि त्यांना जगवण्यासाठी पुढे येतो. फक्त एवढंच आहे की या मोठ्या लोकांच्या जाचामध्ये त्रासामध्ये आपल्याला थोडीफार झळ भेटते. ती झळ आपल्याला सोसावी लागते. असो, या निमित्तानं एवढंच. धन्यवाद.